पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा धमकावलंय। जर सिंधू नदीवर भारताने प्रकल्प बांधला तर पाकिस्तान थेट युद्धच करेल असा इशारा त्यांनी दिलाय। सिंधू नदीवर प्रकल्प बांधण्यास आमचा विरोध असून आम्ही मग थेट कारवाई करू असं पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकावलंय। पाकिस्तानी सैन्याने भारताविरोधात सादर केलेल्या खोट्या पुराव्यांची पोलखोल झाली आहे। पाकिस्तानने फॉरेन्सिक दाव्यांचे केलेले सर्व पुरावे बिनबुडाचे असल्याचं समोर आलंय। पाकच्या दाव्यांची तज्ञांकडून तपासणी केल्यानंतर ही पोलखोल झाली। 29 एप्रिलला पाकिस्तानी डीजींनी आणि उपपंतप्रधानांनी भारतावर बिनबुडाचे आरोप केले होते, पण हे आरोप निखालस खोटे असल्याचं तपासात समोर आलंय। पाकिस्तानी नेत्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केली जातात। भारताला युद्धाची धमकी पाक नेते देत आहेत। आता रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे। जर भारताशी युद्ध झालं तर पाकिस्तान आपली संपूर्ण ताकद वापरेल असं जमाली यांनी सांगितलं। इतकंच नाही तर आम्ही भारताविरोधात अणुबॉम्बचा पर्यायाचाही वापर करू असा इशारा त्यांनी दिला। भारताकडून हल्ला होणार याची पाकिस्तानने चांगलीच धास्ती घेतली आहे। युद्धाच्या भीतीने पाकिस्तान सोडणार अशी नेत्यांची वक्तव्य व्हायरल होत आहेत। पाकिस्तानचे नेते अफजल खान यांनी युद्ध झालं तर लंडनला पळून जाणार असं वक्तव्य केलंय। पहलगाम हल्ल्याला 12 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही बदला घेतलेला नाही। आता युद्ध सराव करतायत, याला बदला म्हणायचं का असा संतप्त सवाल संजय राऊतांनी विचारलाय। केवळ भाजप विरोधकांना चुनचुनके मारण्याचा प्रयत्न करतंय, मात्र तेही आता शक्य नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। 1990च्या दशकात दहशतवादाने प्रभावित झालेल्या चिनाब खोऱ्यात पुन्हा दहशतवाद्यांचं अस्तित्व वाढलंय। मागील 2 वर्षात या भागात दहशतवादी हल्ले वाढलेत। गावकऱ्यांना वारंवार संशयित दिसण्यामुळे याला आणखी पुष्टी मिळते। यानंतर ड्रोनद्वारे परिसरावर लक्ष ठेवलं जातंय। सैन्य तसंच ग्राम सुरक्षा रक्षकांना देखील सतर्क ठेवण्यात आले। गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या प्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी हल्लाबोल केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवसेनेची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धक्कादायक विधान गुलाबराव पाटलांनी केलंय। ज्यांच्या छाताडावर भगवा गाडून आम्ही विजय मिळवला त्यांना पक्षात घेताना अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना विचारात घेणं अपेक्षित होतं असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। लवाड्या करून निवडणुका जिंकल्या, तसंच आता लाडक्या बहिणींना खात्यात फक्त 500 रुपये देत आहे। निवडणूक काळात 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात लाडक्या बहिणींची फसवणूक करतायत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। पहलगाम मधील हल्ल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। केंद्र सरकारने आता जबाबदारी झटकू नये, ही उणं-दुणं काढण्याची वेळ नाही। संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी आहे। तुलना करणं म्हणजे राष्ट्रीय पाप आहे आणि भाजपने हे पाप करू नये अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। राष्ट्रवादीमध्ये महायुतीच्या विरोधात लढलेल्या उमेदवाराला पक्षप्रवेश दिल्यानं गिरीश महाजनांनी नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवारांनी प्रोटोकॉल भंग केल्याचंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्राची धुरा जाणत्या नेत्याकडे आहे असं म्हणत शिवेंद्रराजे भोसलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलंय। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काय हवंय हे त्यांना कळतं। त्यांचं नेतृत्व राज्यासाठी आहे आणि आतापर्यंत झालेले नेते हे आपल्या विभागापुरतेच मर्यादित होते अशी टीकाही शिवेंद्रराजेंनी केली। देहू रोडच्या विकासनगरमधून काँग्रेसच्या संविधान बचाव यात्रेला सुरुवात करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। नंदुरबारच्या ग्रामीण भागातील डोंगर दऱ्यांमध्ये रस्त्याअभावी पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे। अनेक वर्ष या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत नव्हता। महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता। ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच प्रशासनाने दखल घेत जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत जात टँकरने पाणी पुरवठा केलाय। गडचिरोलीमध्ये 4 कोटींच्या धान खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणानंतर लाखो रुपयांचा धान भरडाई गैरव्यवहार झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणात सरकारची फसवणूक करणाऱ्या 4 बड्या राईस मिल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
उन्हाळ्यात पाण्यासाठी पक्ष्यांची होणारी वणवण लक्षात घेत नंदुरबारमधील विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक बॉटलच्या मदतीने पक्ष्यांना पाणी आणि अन्नासाठीचं उपकरण तयार केलंय। यातून पक्ष्यांना अन्न पाण्यासाठी मदत होणार आहे। नंदुरबारच्या तळोद्यामध्ये कालिना मातेच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भरणाऱ्या बैल बाजारात 3 दिवसात 80 लाखांहून अधिक उलाढाल झाली। या बैल बाजारात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी बैल खरेदी विक्रीसाठी दाखल होत असतात। देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नीट परीक्षा आज होणार आहे। यापूर्वी नागपूर विभागातून 25,000वरून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका बसलाय। अनेक घरांवरील छत उडून गेली तर विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचाही मृत्यू झालाय। केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर देखील कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण काही थांबता थांबत नाही। येवला बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 150 रुपयांचा भाव मिळतोय। त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना कांदा न विकता शेळ्यांना खायला घालून संताप व्यक्त केलाय। मनसरच्या डिंभे डाव्या कालव्याला असणाऱ्या शाखा कालव्याचं लॉक तोडण्याचा प्रयत्न आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय। पाणी सोडण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली। मात्र तुमच्या कोंबड्याची पहाट होऊ द्या आणि आम्हाला पाणी मिळू द्या असा टोलाही शेतकऱ्यांनी लगावलाय। कराड तालुक्यातील साकुर्डी ग्रामपंचायतीने 3 महिन्यांपूर्वी डॉल्बी बंदीचा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेतला होता। मात्र त्यानंतर वादावादी झाल्याने पुन्हा एकदा ग्रामपंचायतीने डॉल्बी बंदीचा निर्णय मागे घेतलाय। रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, अलिबाग या समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दी केली। पंढरपुरातील कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाचं काम 3 आठवड्यात पूर्ण केलं जाणार आहे। यावेळी संभाव्य बाधित नागरिकांनी सविस्तर माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात मंत्री गोगावलेंच्या रोजगार हमी खात्याला पैकीच्या पैकी गुण मिळालेत। यामुळे शिवसैनिकांनी महाडमध्ये आनंद साजरा केला। महाबळेश्वर ते तापोळा मार्गाच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालंय। यामुळे वाहनधारकांना मोठा फायदा झालाय। यापूर्वी ट्रॅफिकमुळे 26 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागायचे। आता मात्र प्रवास सुसाट झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर आता साई मंदिरात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते। शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातो। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अरुण जगतापांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अजित पवारांनी जगताप कुटुंबियांचं सांत्वन केलंय। यवतमाळच्या उमरखेड नगरपालिकेत एका तरुणाला शॉक लागला। त्यामुळे नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दरम्यान जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एसटी कामगार संघटनेचे 2 दिवसीय अधिवेशन माणगावला भरवण्यात येणार आहे। 5 ते 6 मे या दोन्ही दिवशी माणगावला अधिवेशन असणार आहे। यासाठी राज्यभरातून 40 ते 50 हजार कर्मचारी हजेरी लावणार आहेत। सिल्लोड शहरात होऊ घातलेल्या श्री संवेगवर्धक कुंथुनाथ जिनालयाच्या प्राणप्रतिष्ठा आणि अष्टनिका महोत्सवाला सुरुवात झाली आहे। कुंभ स्थापना, अखंड दीपक स्थापना, नंदावर्त पूजन आदी विधी मोठ्या उत्साहात वाजत गाजत पार पडल्या। अमरावतीत सुरू असलेल्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम सामने होणार आहेत। यावेळी कबड्डी स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत। जळगावच्या नशिराबादमध्ये पेठ भागात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 12 गाड्या ओढण्यात यश आलंय। दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नगररचना विभागात दाखल होणाऱ्या गुंठेवारीच्या फायलींना यापुढे ऑनलाईन मंजुरी देण्यात येणार आहे। महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी हा निर्णय घेतला।
पुणे ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमानी रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत तक्रार केली आहे। यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आले। महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली। दरम्यान मोठ्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली। शिवसम्राट तरुण मंडळ आयोजित भजन स्पर्धेत शिवापूर गडकरवाडी भजन मंडळाची सरशी या स्पर्धेत उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून रवींद्र गोसावी आणि अनिल बांग यांची निवड तर उत्कृष्ट पकवादक म्हणून प्रथमेश बांग यांची निवड करण्यात आली। पुणे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढलाय, त्यामुळे सिंहगड पानशेतच्या जंगलातील वन्यजीवांची खाद्य आणि पाण्यासाठी वणवण सुरू आहे। दरम्यान प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आलंय। गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील तापमान वाढलं असून त्यामुळे नागरिक हैराण झालेत। उन्हामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत। त्यासोबतच काही नागरिकांना घसादुखीचा देखील त्रास होतोय। विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांसाठी 6 दिवसांसाठी खरा ठरल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील काही भागात गारपीट तर काही भागात वादळासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट झाली तर पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। नागपूरसह विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली तर देशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय। अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरातही वाढ करण्यात आली आहे। प्रति लिटर 2 रुपयांनी ही वाढ करण्यात आली आहे। गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथिन पॅकिंग मधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। यामुळे ग्राहकांच्या खिशावर आता पुन्हा भार पडणार आहे। शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 सुरू होताच शालेय साहित्य महाग गणलंय, त्यामुळेच यंदा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे। नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेश, बूट खरेदीला सुरुवात झाली आहे। भारतात विक्री होणाऱ्या कोणत्याही पॅकबंद वस्तूवर MRP लिहिलेली असते। त्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणे नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे। कूलिंग लोकेशन सर्व्हिस अशा कोणत्याही कारणांचा समावेश करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाही। मात्र जर कोणी पैसे आकारलेस तर आता तक्रार करता येणार आहे। डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन व्यवहारांवर भर दिला जातो। मात्र असं असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय। 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही। मुंबईत प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। परीक्षा असल्यामुळे आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे। मध्य रेल्वेवरील मोटरवाहनांनी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलंय। यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। रेल्वे प्रशासन आणि संघटनात झालेल्या बैठकीनंतर मोटरमन्सच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आला। यामध्ये मोटरमॅनच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या CCTVचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्यासाठी केला जाणार नसल्याची ग्वाही प्रशासनाने दिली। सोलापूर पालिकेकडून पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना 200 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे आता पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर चांगला चाप बसेल। पुण्यात सुट्ट्यांमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे। पुणे एसटी आगारात एकाच दिवसात तब्बल 2.15 कोटी रुपयांची कमाई झाली तर पुणे विभागातील 781 बस गाड्यांनी 3,19,000 किलोमीटरचा प्रवास केलाय। प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटातून पुणे रेल्वे विभागाला 62 कोटी 70 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। तिकीट रद्द केल्याने मागील आर्थिक वर्षात 50 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं। यंदा रद्द केलेल्या तिकिटांमध्ये 12 कोटींची वाढ झाली आहे। पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन सुरू करण्यात आलाय। अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भागात नो पार्किंग झोन करण्यात आलाय।
नियम मोडून पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आरटीईचे 5,000वर प्रवेश आहेत. 7 मे पर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. दरवर्षी होणारा विलंब यंदा टाळण्यात आला असून प्रक्रिया वेळीच पार पडते. धान्य साठवण्यासाठी पत्र्याच्या कोठी बाजारात आल्या. मात्र धान्यासोबत कोठीचे भाव वाढले तरी देखील शेतकरी घरोघरी पत्र्याच्या कोठीला पसंती देत आहेत. भात धान्यासाठी ग्रामीण भागात कोठी विकत घेत आहेत. कोठींना पत्र्याचे भाव 30 रुपयांनी वाढले. रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर, दरड कोसळणे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितांचे नुकसान होते. हा धोका कमी करण्यासाठी किनारी भागांमध्ये बांबू लागवड करण्यात येणार आहे. 35 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे.